हालेलुया, हालेलुया. इफिसियन्स पत्र 3 अध्याय 20 ते 21 वचन. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य करावया जो समर्थ आहे. त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढी युगाने गौरव असो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय सांगते बा वचन? जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य कराव्या जो समर्थ आहे. त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो. आमेन. वचन काय सांगते पहा, परमेश्वर पिता जो आहे तो आपण जेव्हा प्रार्थना करतो, विनंत्या करतो, तेव्हा अधिकाने तो आपल्यामध्ये कार्य करतो. वचन काय सांगते? अधिक वचन सांगते अगदी आपल्या शक्तीप्रमाणे त्याच्याही पेक्षा अधिक प्रमाणे जो कार्य करण्यासाठी समर्थ आहे तो परमेश्वर. म्हणजे आता आपल्या विनंती आहेत, आपल्या मागण्या आहेत, आपण देवाला सांगतो की परमेश्वर पिता माझ्या इच्छा पूर्ण कर, त्या इच्छा पूर्ण करा, की मला ह्या दे, तू मला ते दे. आपण प्रार्थना करतो. बायबल सांगते की परमेश्वर पिता त्यानुसार अधिक प्रमाणात कार्य करतो. आणि वचन काय सांगते? चला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो. आमेन. अधिक प्रमाणात कार्य करणारा परमेश्वर आहे. आपण विचार करू शकत नाही, अंदाज लावू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात अधिक प्रमाणात परमेश्वर पिता आपल्या जीवनात कार्य करतो. अधिकाने कार्य करणारा परमेश्वर, अधिक देणारा परमेश्वर. बघा जे गणित शिकतात, गणित मध्ये बघा 4 गोष्टी कोणत्या येतात? एक असते अधिक, दुसरं असते वजा, तिसरं असते गुणाकार आणि चौथं असते ते भागाकार. आता ते भरपूर काही वाढलेले. तर मात्र 4 गोष्टी मतलब पहिले येते ते अधिक. अधिक म्हणजे काय? अधिक म्हणजे वाढणं, वाढवतो. जसं की 2 अधिक 2 4 होणार. अधिक म्हणजे वाढणे, ज्याच्यामध्ये वाढ होत जाते, भर होत जाते, मात्र जास्त अधिक बनलं जाते, त्याला आपण अधिक म्हणतो. तर आता इथे वचन काय सांगते पहा, परमेश्वर पिता अधिक प्रमाणात आपल्या जीवनात कार्य करतो. अधिकाने तो आपल्याला देतो. जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो, प्रभू येशूच्या योजनेप्रमाणे, नियमाप्रमाणे चालायला सुरुवात करतो, तेव्हा तो अधिकाने आपल्याला द्यायला सुरुवात करतो. अधिक प्रमाणात आपण जे काही मागत आहोत त्याच्यापेक्षा तो अधिक आपल्याला देणार, पण कमी देणार नाही. अधिक देणारा परमेश्वर आहे, अधिक प्रमाणात कार्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून बायबल सांगते अधिकाने, ज्याची वाढ होते. बघा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. हा जो वधस्तंभ आहे, हा क्रूसाचा जो वधस्तंभाचा जो आकार आहे, तो आकार कसा आहे? अधिकचं चिन्ह आहे की नाही? हा वधस्तंभाचा जो आकार आहे, क्रूसाचा जो आकार आहे, ते चिन्ह कसलं आहे? अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे वाढ. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर बलिदान दिले आणि प्रभू येशूने आपल्या मानव जातीच्या जीवनात कृपा, प्रेम, दया याची वाढ केली. आपल्या मानवामध्ये प्रभूने दुःख सहन करून त्या अधिकचे चिन्ह म्हणजे वधस्तंभ याच्यावर बलिदान देऊन प्रभू येशूने आपल्या जीवनात शांती, आरोग्य, जीवन याची वाढ केली. बघा जसं की डॉक्टर वगैरे जे औषध देतात किंवा काही त्यांना साईन वगैरे करावी लागते किंवा मात्र जे मेडिकल मधून अनेक प्रकारचं आपल्याला औषध लाभ मिळते, त्याच्यावर अधिकचं चिन्ह असते. अधिक म्हणजे वाढणे, आरोग्य, आयुष्य वाढणे. अधिक म्हणजे हे त्याला सुद्धा डॉक्टरांना स्वीकारावं लागते की येशू पुनरुत्थित झालेला आहे, प्रभू येशू मरणातून उठलेला आहे, हे त्याला पण मान्य करावं लागते. आणि त्यासाठी ती अधिकचे चिन्ह वापरण्यात येते की येशू वधस्तंभावरून उठला आहे, तू जिवंत झालेले आहे, तू मरणातून उठलेले आहे, म्हणजे तू परमेश्वर आहे म्हणून हे त्यांना मान्य करावं लागते. आणि त्यासाठी चिन्ह असते, अधिकचे चिन्ह, प्लसचे चिन्ह, जे वाढ करते. आता बायबल आपल्याला काय सांगते पहा की परमेश्वर पिता आपल्या जीवनात अधिकाने कार्य करणार. अधिक प्रमाणात आपण विचार करू शकत नाही, अंदाज
परमेश्वर आहे, जो अधिक प्रमाणात आपल्याला देणार जर त्याच्यामध्ये राहिले तर. आपल्या नोकरीसाठी लोक प्रार्थना करतात, बोटीला मासे मिळावे, भरपूर मासली मिळावी प्रार्थना करतात, यश लाभावे, बंधने तुटावी, बाळाची देणगी लाभावी किंवा अनेक कारणासाठी. परमेश्वर पिता म्हणतो मी तुला अधिक द्यायला तयार आहे, मी तुझ्या जीवनात अधिकाने कार्य करेन, अधिकाने भरपूर प्रमाणात भरपूर मात्रामध्ये मी तुझ्या जीवनात कार्य करेन. म्हणून अधिक प्रमाणात कार्य करणारा परमेश्वर आहे, वाढवणारा परमेश्वर आहे, भरपूर करणारा परमेश्वर आहे. आणि या प्रभू येशूवर जर आपला विश्वास आहे तर प्रभू म्हणतो मी तुझ्या जीवनात अधिकाने कार्य करीन, तुला अधिक अधिक देतच जाईल, अधिक मिळेल तुला. तुझ्या जीवनातून वजन काय होईल, दुःख, समस्या, निराशा, बंधने, पाप हे वजा होऊन जाईल. पण अधिक काय होईल, शांती, आरोग्य, जीवन, यश, उन्नती, प्रगती हे तुझ्या जीवनात वाढत जाईल, हे तुझ्या जीवनात अधिक बनत जाईल. मी तुला अनुग्रह देईन, मी तुला आशीर्वादित करीन. म्हणून प्रभू म्हणत आहे, प्रभू आपल्या जीवनामध्ये अधिक गोष्टी देण्यासाठी तयार आहे, आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवण्यासाठी तयार आहे. गुन्हेगार बघा, जसं की आपण गुणवितो आणि त्याच्यापेक्षा जी संख्या आहे ती कितीने आहे ती त्याच्या पटीने आपण करत जातो गुन्हेगार. प्रभू म्हणतो तुझ्या जीवनात जितकं दुःख आहे त्याच्या अनेक पटीने मी तुला सुख देईन, अधिक वाढवत जाईन मी तुझ्या जीवनामधलं सुख, अधिक प्रमाणात मात्र मी तुला देत जाईल, तुझी बंधने तोडीत जाईल. भागाकार गुन्हाकार पाहतो की कशा प्रकारे त्याला भागलं जाते, गुणलं जाते आणि त्याची संख्या कशी तयार होते. प्रभू तू जितकं तुझ्या जीवनात दुःख आहे ना, हे दुःख मी तुझं दूर करेन आणि तुला सुख द्यायला सुरुवात करेन, आणि जे दुःख आहे ते मी तुझं कमी करून टाकेन, तुझं दुःखच मी नाहीसं करून टाकेन, शून्यावर तुझं दुःख आणेन आणि तुझ्या जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान, मात्र या गोष्टीची मी तुझ्यामध्ये भर करत जाईल, अधिकाने मी तुझ्या जीवनात अनुग्रह वाढवीत जाईल, आशीर्वाद वाढवीत जाईल. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो अधिक करणारा परमेश्वर आहे, अधिक वाढवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देव पिता म्हणतो मी अधिक करेन तुझ्या जीवनात, मी वाढवतच जाईन तुझ्या जीवनात, मात्र कमी करणार नाही, इतका मी तुला अनुग्रह देईन. तर आता आपण पाहू की परमेश्वर आपल्या जीवनात अधिक कसं करणार आहे. हालेलुया, हालेलुया. देव पिता अधिक प्रमाणात आपल्या जीवनात कशा प्रकारे सर्व गोष्टी वाढवणार. जसं की पहिली गोष्ट 2 इतिहास मध्ये 25 अध्याय 1 ते 13 वचनापर्यंत अमस्या राजा, अमस्या जो राजा होता हा अमस्या राजाला अदोमावर चढाई करून जायचं होतं. म्हणून त्याने इस्रायलातल्या काही वंशजांना पैसे दिले होते, 100 किंकार चांदी, 100 किंकार चांदी दिली होती, 100 किंकार रुपये दिले होते. आणि मात्र हा अमस्या राजा या इस्रायलच्या वंशजांना घेऊन अदोमावर चढाई करून जाणार होता. तेव्हा देवाचा सेवक त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो तुला अदोमावर चढाई करून जायचंय तर मर्दकी बांध, खंबीर हो आणि तू चढाई करून जा, परंतु इस्रायलाच्या या वंशजांना आपल्या बरोबर घेऊ नकोस, कारण त्यांच्या जोडीला परमेश्वर मिळत नाही. तेव्हा अमस्या काय म्हणतो देवाच्या सेवकाला की मी त्याला 100 किंकार चांदी देऊन चुकलेलो आहे, 100 किंकार मी त्याला पैसे दिलेले, त्याचं काय. तेव्हा मात्र देवाचा सेवक म्हणतो, त्याच्यामध्ये वचन काय असतं ते 9 वचनात, याहून अधिक देण्याची ताकद आहे परमेश्वरामध्ये. तू 100 किंकार चांदी 1 कोटी रुपयाचा विचार करतोस, देवाला ताकद आहे याहून तुला जास्त देण्याची. परमेश्वर तुला याच्याहून अधिक देण्यास समर्थ आहे, अधिक वाढून देईल तुला तो. ते सोडून दे, ते 100 किंकार चांदी 100 किंकार रुपये सोडून दे, 1 कोटी रुपये सोडून दे, आणि मात्र याहून अधिक तुला देण्यासाठी समर्थ आहे परमेश्वर पिता. तर तू मात्र अदोमावर चढाई करून जा, तू त्या लोकांना आपल्या जोडीला घेऊ नकोस. आणि मग अमस्या राजाने, यहुदाचा राजा अमस्या याने देवाचा सेवक संदेष्टा याच्या म्हणण्याप्रमाणे केले आणि तो अदोमावर चढाई करून गेला. जेव्हा तो चढाई करून गेला तेव्हा परमेश्वर पित्याने अमस्या राजाला विजय दिला आणि अदोमाचा मोड केला. अमस्या राजा विजयी पण झाला आणि त्याला भरपूर लूट
सापडली, धन संपत्ती, सोने दागिने किंवा जी भरपूर काही मौल्यवान वस्तू त्याला सापडलं. आता परमेश्वर पित्याने आपल्या सेवकाद्वारे त्याला काय सांगितलं होतं? याहून अधिक देईन मी तुला. आता अमस्या राजाला त्या 100 किंका रुपयापेक्षा देवाने अधिक दिलं. जेव्हा त्याने ते सोडलं, 100 किंका रुपये सोडून दिले, देवाने त्याच्याहून अधिक त्याला दिले. भरपूर मोठी लूट त्याला तिकडे सापडली. प्रभू म्हणतो, याहून अधिक देण्यासाठी मी समर्थ आहे. तू माझे नियम पाळ, माझ्या आज्ञा पाळ, माझ्या मागे चाल, तुला सर्वाहून अधिक मी देईन. काय हवंय तुझ्या जीवनामध्ये? कोणत्या वस्तूची तुला गरज आहे? कोणत्या गोष्टीची गरज आहे? प्रभू म्हणतो, सर्वाहून मी तुला अधिक देईन. अधिक देणारा परमेश्वर, जास्त प्रमाणात, जास्त मात्रामध्ये देणारा परमेश्वर. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुला अधिक देईन, जास्त देईन तुला मी. हालेलुया. तर आपला परमेश्वर पिता एक महान परमेश्वर पिता आहे आणि तो आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करतो आणि आपल्याला अधिकार देतो. पुढे वचन काय सांगते? कोरिंथीकरास 2 पत्रामध्ये 9 अध्याय 8 वचना, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. काय सांगते वचन? सर्व प्रकारची कृपा आपल्या प्रत्येकावर विपुल अधिक करण्यासाठी देव समर्थ आहे. अशासाठी की प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला गरजेपुरता सर्व काही विपुल म्हणजे अधिक व्हावे म्हणून. काय सांगते वचन? प्रभू अधिकाने आपल्याला कृपा देतो आणि आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या गरजा म्हणजे आपल्याला जे काही हवं आहे ते सुद्धा प्रभू विपुल प्रमाणात आपल्याला देतो, अशासाठी की आपल्याला काही कमी पडू नये म्हणून. अधिक प्रमाणात देतो तो आपल्याला, अधिक प्रमाणात तो आपल्याला देतो की आपल्याला कसली वाढ पडू नये आणि कसली कमी पडू नये म्हणून. अधिक देणारा परमेश्वर आहे, अधिक मात्रामध्ये देणारा परमेश्वर आहे. जर आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूमध्ये वाटचाल करणार, तर अधिक प्रमाणात प्रभू आपल्याला देणार, अधिकाने तो आपल्याला देणार, अधिकाने आपल्या जीवनात कार्य करणार, जास्त प्रमाणात तो आपल्या जीवनात कार्य करणार. जेव्हा आपण प्रभूच्या योजनेने चालणार, प्रभू येशूवर भरोसा ठेवणार, प्रभू येशूचा दावा करणार, प्रभू येशूचे नियम पाळणार, पापापासून दूर राहणार, वाईट संगतीपासून दूर राहणार, वाईट गोष्टीपासून दूर राहणार, स्वच्छ पवित्र जीवन जगणार, देवाच्या राज्यासाठी झटणार, गरिबांना सहाय्य करणार, मदत करणार. त्या प्रभू म्हणतो, मी तुला अधिकाने द्यायला सुरुवात करणार, मी तुला भरपूर द्यायला सुरुवात करणार, पुष्कळ द्यायला सुरुवात करणार आणि तुझी सारी बंधने तोडणार. म्हणून आपल्याला परमेश्वरामध्ये जीवन जगायचंय, प्रभू मध्ये वाटचाल करायचे, म्हणजे तो आपल्याला अधिक प्रमाणात सर्व गोष्टी देणार. जसं की बघा, आपण काही गोष्टी पाहू की देव केवढं देण्यासाठी समर्थ आहे, ज्याचा आपण विचार करू शकत नाही. पहा, गणना या पुस्तकामध्ये आपण जाऊ, गणना 11 अध्यायामध्ये तिकडे इस्रायल लोक कुरकुर करत आहे, रडगाणे गात आहे. म्हणजे हे इस्रायल लोक मात्र मोशेला काय म्हणत आहे की तू आम्हाला इकडे माराव्यास आणलेले आहे, इकडे धड नीट खायला पण आम्हाला मिळत नाही. आणि ते काय म्हणत आहे इस्रायल लोक की मात्र इथे तर आम्हाला मांस खाव्यास कोण दे? मिस्र देशात होतो तेव्हा आम्हाला मासे फुक्कट खायला मिळायचे, त्याची आम्हाला आठवण येते. काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण याची आम्हाला आठवण येते. इथे मानाशिवाय आम्हाला काहीच आमच्या दृष्टीस पडत नाही, आमचा जीव सुकून गेला आहे. काय म्हणत आहे इस्रायल लोक 11 अध्यायामध्ये गणना की आम्हाला कोण देईल मांस मिळत नाही आम्हाला खायला. मांस पाहिजे होतं त्यांना, चिकन, मटन, मासली सर्व पाहिजे होतं त्यांना खायला. मला काऊन कंटाळा आलेले म्हणून ते म्हणत आहे. इस्रायल लोक रडगाणे सुरू केलेले, कुरकुर करत आहेत, खाण्याचं लालच आणि खाण्याचा मोह निर्माण झालेला इस्रायल लोकांमध्ये. आता मोशेला सुद्धा वाईट वाटत आहे आणि वचन काय सांगते पहा, वचन सांगते ज्या वेळेला इस्रायल लोकांनी रडगाणे सुरू केले तेव्हा मोशेलाही वाईट वाटत
पडले, कारण परमेश्वराचा कोप आता त्यांच्यावर भडकलेला होता. तेव्हा मोशे म्हणत आहे, देवा तू मला मारून टाक, कारण यांचा भार आता मला सहन होत नाही. परमेश्वर पिता म्हणतो, मी तुझा भार हलका करतो. आता मोशे म्हणते, एवढ्या लोकांना पुरे इतकं मांस आणायचं कुठून? काय समुद्रातले सर्व मासे पकडून आणायचे का? सर्व गुरंढोरे सर्व कापायचे का? काय करायचं नाही नक्की? देव पिता म्हणतो की आता तू पाहशील की मी काय करणार. तुला काय वाटतंय माझा तोकडा झालेला आहे का? मी एवढं खायला देईन की महिनाभर खात राहतील, एवढं मांस देईन मी यांना खायला, एवढं देईन की महिनाभर खात राहतील, नाका तू शिसारी येईपर्यंत खात राहतील, एवढं मांस देईन मी यांना. मोशे म्हणतो याला पुरे पडावे म्हणून समुद्रातले सर्व मासे पकडून आणावे का? सर्व गुरेढोरे शेडणे मेंढरे कापावीत का? प्रभू म्हणतो, माझं म्हणणं तुझ्या हृदयास येते की नाही? माझं म्हणणं तुला पटते की नाही? मी काय करू शकतो आणि काय देऊ शकतो ते आता तू पाहशील. पुढे वचन गणना 11 मध्ये 31 वचनापासून परमेश्वर पित्याने लावी पक्षी पाठवले, वारा वाहिला आणि सर्व लावी पक्षी आले आणि देवाने इतकं मांस दिलं इस्रायल लोकांना की 2 हात उंचीचा थर जमला. 1 दिवसाची मजल पुढे 1 दिवसाची मजल मागे चालून जातील इथपर्यंत मांस पडलं गेलं. इस्रायल लोक ज्या ठिकाणी आहेत तिथे सर्व ठिकाणी मांस पडलेले आणि 1 दिवसाची वाट पुढे चालून जातील, 1 दिवसाची वाट मागे चालून जातील, तिथपर्यंत सर्व ठिकाणी मांसच पडलेले. 2 हात उंचीचा थर, मग 2 हात उंचीचा थर आसपास 3 फूट पर्यंत मांसाच्या राशी पडल्या, मटणाच्या राशी पडल्या. आपल्या आजी आजोबाने कधी पाहिलं नसेल एवढं मांस. आता बघा ते मांस किती होतं अंदाजाने आपण पाहू. मी फक्त त्याच्यावर थोडा अभ्यास केलेला आहे आणि अंदाज काढलेला आहे. आपण अंदाजाने ते मटण केवढं होतं हे आपण पाहू. तर म्हणजे जे लोकांनी गोळा केलं होतं ते बाकीचे पडलं असं वेगळं पुढे ती तर सोडूनच द्या. जे लोकांनी गोळा केलं ना त्याचा अंदाज आपण घेऊ. तिकडे बघा काय दिलेले वचन काय सांगते. गणना 11 मध्ये 32 वचनात, लोकांनी उठून तो सगळा दिवस सगळी रात्र दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले त्यांचे 10 हुमर भरले आणि त्याने ते स्वतःसाठी छावणीच्या चारी बाजूस पसरून ठेवले. गोलावर पसरून ठेवले, जणू काही सुकत घातले त्याने. आता बघा ज्याने कमी गोळा केले होते त्यांचे किती होते? 10 हुमर ना. ज्याने कमी गोळा केले होते त्यांचे 10 हुमर. आता 10 हुमर म्हणजे काय? हालेलुया हालेलुया. 1 हुमर म्हणजे 2000 किलो. 2000 किलो. आता बघा ज्याने कमी, समज 6 लाख आहे, 6 लाख लोक पकडा. आता ज्याने कमी गोळा केली होती त्यांचे 10 हुमर. एक व्यक्तीला 10 हुमर. 10 हुमर. आता एक व्यक्तीला 10 हुमर म्हणजे 10 हुमर म्हणजे 2000 किलो. 2000 किलो घ्या. कारण जसं की बघा हालेलुया हालेलुया. आपण रमाबाई पंडिताचं जे बायबल आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी बघा, तिकडे शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे की 1 हुमर म्हणजे किती आहे आणि 10 हुमर किती आहे आणि किती प्रकारे मात्र ते तयार होत. आता 1 हुमर किती आहे ते त्याच्यामध्ये अंदाज दिलेले आहे. तर आता बघा त्या ठिकाणी समज एक हुमर म्हणजे एका माणसाने जे 10 हुमर गोळा केले म्हणजे समज आसपास 2000 पकडा. 200 पर्यंत जाते, आपण 2000 पकडू. 2000 पकडा, 2000 किलो पकडा. आता 2000 किलो मात्र समज एक माणसाने मटण गोळा केलं, एक माणसाने 2000 किलो गोळा केलं. तर आता अर्धे लोक पकडू आपण. समज ज्याने कमी गोळा केले होते 10 हुमर, समज 3 लाख पकडू. 6 लाख लोक होते ना, त्याच्यातले समज अर्ध्या
तर 60 कोटी मात्र जमा होणार. किती? 60 कोटी किलो मटण जमा होणार. आणि बाकीचे 3 लाखाने 20 बहुमत जर गोळा केले, म्हणजे 4 हजार किलो गोळा केले, तर 120 कोटी किलो मटण गोळा होणार. म्हणजे एकूण किती मटण होतं? एकूण मात्र 180 कोटी मटण होतं. किती? 180 कोटी मटण, 180 कोटी किलो मटण त्याने गोळा केलं होतं. बाकी इकडे तिकडे पसरलं असेल तर वेगळंच. अंदाजा जास्त होती पण अंदाज तेवढाच घेतलाय. तर मात्र 180 कोटी किलो मटण त्याने गोळा केलं होतं. कुणी इतकं मटण कधी वापरलं असेल का? विचार करा, 180 कोटी किलो मटण. नुसतं 180 किलो पण नाही, 180 किलो पण मटण नाही, 180 कोटी किलो मटण गोळा केलं होतं. एवढं मटण देवाने एका दिवसात कसं दिलं? विचार करा, एका दिवसात एवढं मटण दिलं होतं. 180 कोटी किलो मटण. हालेलुया, हालेलुया. एवढे मटण देवाने, एवढं मांस देवाने इस्रायल लोकांना खायला दिलं. लोकांनी गोळा केले, एक माणसाने 2-2 हजार किलो मटण गोळा केलं होतं. आपल्या घरामध्ये 4, 5, 6, 7, 8 लोक आहेत. समज संडे लोक रविवारच्या दिवशी कोणी मटण आणत असेल, किती किलो आणतात? अर्धा किलो, 1 किलो ना, चल 2 किलो पकडा. या एक माणसाने 2-2 हजार किलो मटण गोळा केलं. जसं दगड गोळा करतात, माती गोळा करतात ना, तसं मटण संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र, दुसराही संपूर्ण दिवस केलंच असणार 2000 किलो. एका माणसाने एक माणसाने 2-2 हजार, 4-4 हजार किलो मटण गोळा केलं होतं. हालेलुया. म्हणजे अख्ख्या फॅमिली भरून, अख्ख्या कुटुंब मिळून किती किलो मटण झालं असणार. आणि म्हणून 180 कोटी किलो मटण गोळा केलं होतं. आणि एवढं मटण, एवढं मांस परमेश्वर पित्याने त्याला खायला दिलं होतं. हालेलुया. एवढं मांस दिलेलं त्यांना खायला. मग प्रवचन काय सांगते? अधिकाने कार्य करणारा परमेश्वर आहे, ज्याचा विचार पण आपण करू शकत नाही. अनेक वर्षापासून चिकन मटणाचा धंदा करणाऱ्या माणसाने एवढं मटण कधी विकलं नसेल, एवढ्या वर्षात कधी पाहिलं नसेल. पण मात्र एका दिवसात देवाने एवढं दिलं, एका दिवसात. आणि बायबल सांगते दररोज संध्याकाळी देव त्याला मांस द्यायचा खायला. 40 वर्षापर्यंत दररोज मांस द्यायचा. मग 40 वर्षात केवढं झालं असेल विचार करा. एका दिवसात जर 180 कोटी मटण, 180 कोटी किलो मटण, तर 40 वर्षात किती झालं विचार करा. हालेलुया, हालेलुया. एवढं मांस आणलं कुठून? एवढे पक्षी मारले असतील, पैदा झाले कसे, निर्माण झाले कसे, काय केलं असेल देवाने? कोण अंदाज लावू शकतो? कोणच नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो मी अधिकाने तुझ्यामध्ये कार्य करेन, मी अधिकाने तुझ्या जीवनात चमत्कार करेन. मला काय अवघड आहे? माझा काय तोकडा झालाय? एका दिवसात देव एवढं काही करू शकतो, मग आपल्या जीवनात का नाही परमेश्वर करू शकत? आपल्या जीवनात अधिकाने परमेश्वर का देऊ शकत नाही? अनेक लोक बघा मासे मिळण्यासाठी प्रार्थना करतात, देवा मासे मिळू दे. का नाही मिळू शकत? एका दिवसात जर 180 कोटी मटण देऊ शकतो, तर तुम्हाला मासे का नाही देऊ शकत? देऊ शकतो परमेश्वर पिता, सर्व काही करू शकतो. आपला विश्वास आहे का? प्रभू म्हणतो मी अधिकाने तुझ्या जीवनात कार्य करेन, अधिकाने मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवीन. इतका महान आहे आपला परमेश्वर पिता. हालेलुया. जर आपण प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालना, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. इतका महान आहे प्रभू, जो आपल्याला विपुल प्रमाणात देण्यासाठी तयार आहे, अधिक प्रमाणात कार्य करणार. पुढे वचन काय सांगते पहा. 1 शमूएल मध्ये हन्ना जिला मुलबाळ नव्हते, ती तिचा नवरा आणि तिची सवतीची मुलं हे पूर्ण कुटुंब दरवर्षी परमेश्वर पित्याच्या मंदिरात वार्षिक यज्ञ करण्यासाठी जायचे. हन्ना रडून प्रार्थना करत आहे, कारण तिला मुलबाळ नव्हतं म्हणून. अगोदर कधी तिने देवाच्या मंदिरात इतकी कापुलतेने प्रार्थना केली नव्हती, पण आता करत आहे. आणि आता देवाकडे काय मागते माहिती? परमेश्वर पित्याला म्हणत आहे, जर तू मला मुलगा देशील तर तू आयुष्यभर
मागितलेला. तिने देवाला म्हटलं मला मुलगा देशील तर. देवाने किती दिली तिला? 6 मुलं दिली. पहिले एक मुलगा झाला शमूएल. त्या बाळाला तिने देवाच्या सेवेसाठी देवाच्या मंदिरात ठेवलं, देवाचं काम करायला. पुढे देवपित्याने एली याजकाच्या द्वारे एलकानाला आशीर्वाद देऊन म्हटले, एली काय म्हणत आहे एलकानाला, देवाला दिलेल्या वचनानुसार तुम्ही केल्यामुळे देव तुला या स्त्रीपासून आणखीन बाळाची जोड देऊ. तेव्हा हन्नाला आणखीन 3 मुलगे 2 मुली झाल्या. शमूएल पकडून एकूण 6 मुलं. मागितलेली मुलं किती? 1. देवाने दिली किती? 6. अधिक द्यायला तयार आहे प्रभू. परमेश्वर पिता म्हणतो मी तुझ्या जीवनात अधिक काम करेन, अधिकाने तुझ्या जीवनात कार्य करायला मी तयार आहे. परमेश्वर पिता म्हणत आहे अधिकाने तो द्यायला तयार आहे. जर आपण त्याची प्रार्थना करणार, त्याची आराधना करणार, त्याच्यावर विश्वास ठेवणार, त्याच्या वचनानुसार चालणार, तर तो म्हणत आहे मी तुला अधिक देईन, अधिक वाढवत जाईल मी तुझ्या जीवनामध्ये. मी तुला अनुग्रह देईन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुला सामर्थ्य देईन. आता शलोमोन राजाचं पाहू उपदेशक या पुस्तकामध्ये. पहा वचन काय सांगते. उपदेशक या पुस्तकामध्ये 1 अध्याय 16 वचनामध्ये शलोमोन राजा उपदेशक काय म्हणत आहे पहा. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराने मला अधिक ज्ञानी करून घेतलेला आहे, ठेवलेलं आहे. तो काय म्हणतो? आणि अधिक ज्ञान मी प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो मी आपल्या मनाशी म्हणालो माझ्या पूर्वी जितके राजे यरूशलेमेवर होऊन गेले तितक्याहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे. ज्ञान व विद्या याची पूर्ण प्रतिती माझ्या मनाला घडली आहे. अधिक ज्ञान जेवढे तू काय म्हणत आहे, जेवढे माझ्या पूर्वी जेवढे राजा होऊन गेले त्या सर्वांहून अधिक ज्ञान मी प्राप्त केलेले आहे. देवाने त्याला अधिक ज्ञान दिलं होतं. कसं पहा. 1 राजे 4 अध्याय 29 ते 34 वचनापर्यंत देवपित्याने शलोमोन राजात अलोट शहाणपण आणि वालूच्या कानाइतके विशाल मन दिले होते. देवाने त्याला इस्राईल हेमान या सर्वांहून अधिक ज्ञानी बनवलं होतं. मिस्री लोकांपेक्षा सर्व ज्ञानी लोकांपेक्षा बायबल सांगते परमेश्वर पित्याने शलोमोन राजाला अधिक ज्ञानी केलं होतं. अधिक ज्ञानी, सर्वांहून अधिक ज्ञानी देवपित्याने शलोमोन राजाला बनवलं होतं. आणि शलोमोन राजा अधिकाने ज्ञानी होता, भरपूर प्रमाणात ज्ञानी होता. त्याने 3000 नीतिसूत्रे आणि 1005 गीते रचली. इकडे आपल्याला एक गाणं रचता येत नाही. त्याने 3000 नीतिसूत्रे आणि 1005 गीते रचली. त्याने हर एक गोष्टीवर विवेचन केले, हर एक गोष्टीवर चिंतन केले, मनन केले, अभ्यास केला, ज्ञान शोधले त्याने. आणि मात्र सर्व प्राणी पक्षी जीवजंतू समुद्रातले मासे झाडे पण सर्वांवर त्याने विवेचन केले. इतका तो ज्ञानी होता हा शलोमोन राजा. देवाने त्याचे ज्ञान भरपूर वाढवले. आज साऱ्या जगामध्ये जर कोणी ज्ञानी राजा होऊन गेले तो म्हणजे शलोमोन. शलोमोन राजा मरून 1000 वर्ष लोटलेले आहे, पण शलोमोन राजाचे नाव आजही साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. जर प्रश्न विचारण्यात आला की सर्वात ज्ञानी कोण, तर सांगतात इस्रायलचा राजा शलोमोन. हे उत्तर येते. हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झाले. आणि शलोमोन नाव सुद्धा या जगामध्ये भरपूर प्रसिद्ध असलेलं नाव आहे. शलोमोन हे नाव ज्ञानी नाव म्हणून म्हटलं जाते. शलोमोन हे नाव जे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध नाव आहे. कारण शलोमोन राजा भरपूर ज्ञानी आणि बुद्धिमान होता. देवपित्याने त्याला अधिकाने ज्ञानी बनवलं होतं. 1 राजा 3 अध्याय 3 ते 15 त्याने देवाकडे प्रार्थना केली होती, ज्ञान मागितले. देवाने त्याला एवढे ज्ञान दिले की सर्वांहून तो ज्ञानी आणि बुद्धिमान बनला. सर्व लोकांपेक्षा ज्ञानी होता तो, सर्व लोकांपेक्षा बुद्धिमान होता तो शलोमोन राजा. भरपूर ज्ञानी, भरपूर बुद्धिमान, भरपूर समजदार होता शलोमोन राजा. आणि शलोमोन राजाकडे मात्र त्याचे भरपूर व्यापार होते, त्याच्याकडे काम करायला भरपूर लोक होते. आणि एका दिवसाची भोजन सामग्री केवढी लागायची? या शलोमोन राजा आणि शलोमोन राजाकडे असणाऱ्या जी त्याचे जे लोक होते जे काम करायला, एका दिवसाची भोजन सामग्री 90,000 किलो पीठ लागायचं एका दिवसाला. 900 पोती लागायच्या. 900 कोणी 100 किलोची एक पोत. बघा आता लोकांनी वर्षभराचं सामान भरायला लावले की नाही?
तर काही लोकांनी बघा वर्षाचे 12 तेलाचे डबे, 15-15 लिटरचे 12 डबे आणि वर्षाचे 12 महिन्याच्या 12 तांदळाची पोती, तांदळाच्या गोणी, आणि त्या तांदळाच्या गोणी 30-30 किलोच्या आहेत ना, 30 किलो 25 किलो काय पण. तर मात्र वर्षाला 12 तेलाचे डबे आणि 12 तांदळाच्या गोणी, एका वर्षासाठी 12-12. त्याला एका दिवसाला 900 पोती आणि त्या पण 100-100 किलोच्या एका दिवसाला 900 पोती 100-100 किलोच्या. हालेलुया. इथे आपल्याला वर्षाला मात्र 12 पोती लागतात, ते पण 30-30 किलोच्या. हालेलुया. आणि त्याला किती 100-100 किलोच्या पोती एका दिवसाला किती 90,000 किलो पीठ लागायचं एका दिवसाला. समुद्र जायला म्हणजे तू स्वतः खायचं असं नाही, त्याच्याकडे लोक तेवढे होते, त्या लोकांना तेवढं लागायचं. 90,000 किलो पीठ म्हणजे 90,000 किलो मध्ये एका किलो जर 20 चपात्या झाल्या तर 90,000 किलो मध्ये 18 लाख चपात्या झाल्या. काम करायला बाया किती असतील चपात्या बनवायला, भाकरी बनवायला? 18 लाख चपात्या एका माणसाला 5-5 चपात्या दिल्या तर 3,60,000 लोक जेवतील. म्हणजे समुद्राच्याकडे काम करायला किती लोक होते विचार करा. हालेलुया. हालेलुया. देवाने त्याला अधिक ज्ञानी, अधिक बुद्धिमान बनवलं होतं आणि इतका पैसा दिला होता, इतकं धन की एका दिवसाला एवढं लागत होतं. विचार करा तू किती गोळा करून ठेवत असेल. इकडे वर्षाचा आपण 12 डबे 12 पोती भरून ठेवल्या ना, 12. विचार करा त्याला एका दिवसाला एवढं लागायचं तर त्याने किती भरून ठेवलं असणार, एवढं असणार त्याच्याकडे. सर्व गोष्टी देऊन त्याला अधिक असं केलं होतं. जसं की ज्ञानामध्ये अधिक, संपत्तीमध्ये अधिक, धान्यामध्ये अधिक आणि आयुष्यामध्ये पण अधिक, सर्व गोष्टी देऊन त्याला अधिकच करून ठेवलं होतं. वाढवतच गेलं होतं देव त्याला. देव आपल्याही जीवनात तेच करायला तयार. प्रभू म्हणतो मी तुझ्या जीवनात अधिकाने कार्य करेन, सर्व गोष्टी तुला अधिकाने मात्र मी तुला देईन. परमेश्वर पिता म्हणतो जर आपण प्रभूच्या योजनेप्रमाणे, वचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे चालणार तर प्रभू अधिक प्रमाणात आपल्या जीवनात कार्य करणार. अधिक प्रमाणात प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार. इतकं महान आहे आपला परमेश्वर पिता, इतकं अद्भुत आहे आपला परमेश्वर पिता जो अधिकाने आपल्या जीवनात कार्य करेल. पुढे वचन काय सांगते, नीतिसूत्रे 9 अध्याय 11 वचनात, कारण माझ्या मुले तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्ष अधिक होतील. काय सांगते वचन? प्रभू म्हणतो प्रभूचे ज्ञान. माझ्या मुले, जर तू माझं ज्ञान पकडलं प्रभू म्हणतो तर या ज्ञानामुळे तुझ्या आयुष्याची वर्षे आणि आयुष्याचे दिवस बहुगुणित अधिक होतील. नीतिसूत्रे 10:27, परमेश्वर पित्याचे भय आयुष्य वाढवते, आयुष्य पण अधिक होईल. म्हणतो मी तुझ्या वर्षाची संख्या पण मोठी करेन, तुझं आयुष्य पण मी मोठं करीन जेव्हा तू माझं भय बाळगणार, माझे नियम पाळणार, माझं ज्ञान पकडणार. तुझं आयुष्याचे दिवस वर्ष अधिक होतील, मी वाढवेन ते. प्रभू आपल्या प्रत्येक गोष्टी अधिक करायला तयार आहे, अधिक प्रमाणात तो आपल्याला द्यायला तयार आहे. जर आपण त्याच्या मार्गात चालणार, त्याच्या वचनात चालणार, त्याच्या नियमात चालणार तर तो म्हणत आहे मी तुला अधिक प्रमाणात मात्र देईन आणि तुझी सारी बंधने तोडीन. मग ते 19 अध्यायामध्ये 27 ते 29 वचनापर्यंत पेत्राने प्रभूला म्हटले, प्रभूजी आम्ही सर्व काही सोडून तुमच्या मागे आलेलो तर आम्हाला काय मिळेल? प्रभू म्हणतो ज्याने माझ्यासाठी आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी,
काहीच हाती राहणार नाही. प्रभू येशू म्हणतो अधिक द्यायला मी तयार आहे तुला, अधिक. बघा ज्या वेळेला अब्रामाने देवाला विचारली उत्पत्ती 15 अध्याय, जेव्हा परमेश्वर पित्याने म्हटलं अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुला मोठे प्रतिफल देईन. ते अब्राम काय म्हणतो माहिती दे पित्याला 2 वचना, तू मला काय देणार? मी निसंतान जाणार, मुलबाल तर काहीच नाही मला. तू देणार काय मला? माझ्या घराचा दास, माझ्या संपत्तीचा मालक होईल. तू काय देणार मला? देवाने काय म्हटलं? मी तुला मोठे प्रतिफल देईन. आणि अब्राम म्हणतो तू काय देशील मला ना? अनेक लोक देवाने मला काय दिलेलं आहे, देव काय देईल मला? प्रार्थने देऊन काय फायदा आहे, काय मिळत आहे, काय मिळालेलं आहे? काही लोकांनी म्हटलेलं आहे सर्व काही त्यांना मिळालं आणि आज काय सांगतात माहिती का? प्रार्थनेने आम्हाला काय मिळालं, केंद्रात जाऊन कार्य करून आम्हाला काय मिळालं? काहीच मिळालं नाही. आमच्यासाठी काय केलं? काहीच नाही. अब्रामाने देवाला म्हटलं मग तू मला काय देशील? मुलबाळ तर काहीच मिळत नाही, माझा दास माझा संपत्तीचा मालक होईल. तर परमेश्वर पिता काय म्हणतो माहिती अब्रामाला? दे पित्याने म्हटलं तुला मुलगा होईल, तुझी पत्नी सारा इच्छास्फोटी तुला बाल होणार, तू त्याचं नाव इसहाक ठेव, तोच तुझा वंश पुढे चालवणार. देव म्हटलं हा मी देणार आहे. तेव्हाही देवाने आशीर्वाद दिला, पुढेही देव देणार होता, पण अब्रामाला कळाले नाही, समजले नाही. आणि देवाने एवढं दिलं अब्रामाला, मुलगा तर झाला, त्याची संतती तर एवढी वाढली की भूतल म्हणजे पृथ्वीच व्यापून टाकली. एवढी संतती अब्रामाची वाढली गेली. इतकी अब्रामाची संतती, त्याच्या मुलांची मुलं, मुलांची मुलं, पिढी इतकी वाढली की मात्र संपूर्ण पृथ्वीवर भूतलावर ही संख्या, ही पिढी, ही मुलाबाला पसरली गेली. इतकं देवाने दिलं. प्रभू म्हणतो तुला काय वाटते मी देऊ शकत नाही का? मी अधिकाने तुझ्या जीवनात कार्य करायला तयार आहे. आपल्याला पण तेच वाटते देवा तुम्हाला काय देशील, तुम्हाला काय दिलेलं आहे, तक्रार करतो नेहमी. पण प्रभूची योजना आपण जाणून घेऊ शकत नाही, प्रभूचे हेतू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. प्रभू म्हणतो मी अधिकाने तुला द्यायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. अधिक प्रमाणात प्रभू आपल्या जीवनात कार्य करतो. एक इतिहास मध्ये 11 अध्याय 9 वचना, दावीद बघा देवाच्या मार्गाने चालला, म्हणून बायबल सांगते दावीद अधिक अधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्या बरोबर होता. दावीद काय अधिक अधिक थोर होतच गेला, मोठा बनत गेला, श्रेष्ठ बनत गेला, अधिक अधिक वाढतच गेला. सुरुवातीला दाविदाकडे 400 माणसं होती, नंतर 600 झाली आणि मग देवाने वाढवली. सुरुवातीला दाविदाकडे कोणता व्यवसाय नव्हता, पैसा नव्हता, काहीच नव्हता. दाविदाकडे जे लोक आले ते कर्जबाजारी, विपन्न, पैसा नाही, काय नाही, जीवनाला कंटाळलेले असे लोक आले. नंतर दावीद सर्वांचा राजा बनला. एवढं धन, इतकी भरपूर संपत्ती त्याच्याकडे होती, दाविदाकडे काहीच कमी नव्हतं. एवढं धन की देवाचं मंदिर जे शल्मोनाने बांधलं त्या मंदिरासाठी सुद्धा धन दाविदानेच गोळा करून ठेवलं होतं. ती संपत्ती पण दाविदाने गोळा करून ठेवली होती. इतकं धन दाविदाने जमा केलं होतं. एवढं देवाने त्याला दिलं. वचनसाठी अधिक अधिकच तो थोर होत गेला. देव त्याला वाढवतच गेला, त्याच्यामध्ये अधिक अधिक टाकतच देव गेला, वाढवतच गेला परमेश्वर पिता त्याला. जो प्रभूच्या मार्गावर चालतो, प्रभूच्या वचनात चालतो, प्रभूच्या नियमात चालतो, देव त्याला अधिक 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 वाढवतच जाणार. प्रभू त्याच्या जीवनात कार्य करत करत करतच जाणार. अधिकाने प्रभू त्याला आशीर्वादित करणार, अधिकाने प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार घडवणार. तर आपला प्रभू महान आहे, अद्भुत आहे, शक्तिशाली आहे. आपल्याला मात्र प्रभूच्या मार्गावर चालायचंय. जसे की समुद्राच्या प्रत्येक गोष्टी देवाने अधिक 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 भरपूर प्रमाणात दिलं. म्हणून सन्मुख राजा काय म्हणतो पहा की मात्र द्वैपदेशक 2 अध्याय 4 ते 9 तो म्हणतो यरूशलेममध्ये जेवढे राजाहून गेले तर सर्व राजाहून देवाने मला अधिक दिलेले आहे. जेवढे राजे त्यांच्यापेक्षा सुद्धा देवाने मला अधिक दिलेले आहे. सर्व काही खाण्यापासून किंवा हर एक वस्तूपासून, पैशाडक्यापासून, सोन्या दागिन्यापासून, शेती जमिनीपासून, घरादारापासून, सर्व गोष्टी पासून देवाने त्याला अधिक दिलं. अधिक प्रमाणात परमेश्वर पित्याने त्याला दिलं. कारण अधिकाने आपल्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्याला अधिक प्रमाणात मात्र देतो. आपण प्रभूच्या मार्गावर चालणार, प्रभूच्या वचनात चालणार, तर प्रभू आपल्याला अधिकाने देणार, अधिक प्रमाणात आपल्या जीवनात कार्य करणार. कोणत्याही वस्तूची तो आपल्या जीवनात कमी ठेवणार नाही. अधिक देणारा परमेश्वर आहे, अधिक मात्रामध्ये कार्य करणारा परमेश्वर पिता आहे. जेव्हा आपण त्याच्या मार्गावर चालणार तेव्हा तो देणार. जसं की बघा
आला. जेव्हा मिस्रावर नवीन राजा आला, ज्याला योसेफाची ओळख नव्हती, त्याने पाहिलं की इस्रायल लोक वाढतच चालल्या, संख्येने बहुगुणित होत चाललेले आहेत आणि मग इतकी वाढतील की ते आपल्याला चढाई करतील आणि आपल्याला तुडवितील. म्हणून फारो राजाने काय केलं, इस्रायल लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना गुलाम बनवलं, त्यांना दास बनवलं, त्यांना नगरी बांधायला लावली, कामं करायला लावली की असे करून ते कमी होतील, थकतील, कंटाळतील, कमी होतील. पण बायबल सांगते जसजसे मिस्री लोक, मिस्रचा राजा त्याला चलत गेला, तसतसे ते वाढून बहुगुणित होत गेले, वाढतच गेले. अधिक बघा, देवाचे लोक होते ते. फारो राजा त्याला कमी करण्याचा प्रयत्न करत होता, पण देव त्याला वाढवतच गेला. देव त्याला अधिकच करत गेला, पण मात्र ते कमी काही मात्र झाले नाही. जिथे देव वाढवत आहे, जिथे देव अधिक करत आहे, तिथे वजा कोण आणून ठेवेल? कोणच नाही. देव जर अधिक करत आहे, तिथे वजा येणार नाही. परमेश्वर वाढवत आहे, प्रभू अधिक करत आहे आणि प्रभूला अडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये सुद्धा नाही. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुला अधिक प्रमाणात देईन, अधिक प्रमाणात मी तुला आशीर्वादित करीन. पुढे म्हणजे संधी लूक 5:1-7. सिमोन पेत्र जेव्हा संपूर्ण रात्र कष्ट केली मासली पकडण्यासाठी, संपूर्ण रात्र कष्ट केलं होतं, पण काहीच मासली पकडली नव्हती. जेव्हा प्रभू येशू तिथे आले, तेव्हा प्रभू येशूने सिमोन पेत्राला म्हटले की खोल पाण्यामध्ये हाकर आणि मग जाळी खाली पाण्यात सोड. तेव्हा पेत्र म्हणत आहे, आम्ही संपूर्ण रात्र कष्ट केलं पण काही धरले नाही, पण तुम्ही सांगता ना म्हणून आम्ही जाळी सोडू. जेव्हा सिमोन पेत्राने जाळी पाण्यामध्ये सोडली, तेव्हा एवढे मासले आले की जाळी पण फाटू लागली. त्याने योहान याकोब यांच्या तारवाला पण बोलवलं, म्हणजे त्यांचे तारू पण बोलवले. त्यांना म्हटले, या आम्हाला सहाय्य करा. आणि मात्र दोन्ही बोटी मासलीने पूर्ण भरून गेल्या. रात्रभर कष्ट केले होते, एकही मासा पकडला नव्हता. प्रभू म्हणतो, मी आहे ना. आता पाणी गढूळ झाले होते, मासली पळून गेली असणार, आता पकडू शकत नव्हते, पण आता प्रभू म्हणतो जाळे टाका. आणि जाळे टाकले, एवढी मासली की दोन्ही बोटी भरून गेल्या. दोन्ही तारू मासलीने भरून गेले. एवढी मासली अधिक द्यायला तयार आहे प्रभू म्हणतो. योहान 21 शिष्य गेले, 7 शिष्य मासली पकडायला. प्रभूचे पुनरुत्थान झाल्यानंतर तो रविवारचा दिवस होता. प्रभू सकाळी तिथे गेले शिष्याला शोधायला. प्रभूने म्हटलं, तुम्ही काही पकडले का? शिष्य म्हणत आहेत, नाही, काहीच पकडलं नाही, आमच्याकडे काहीच नाही. प्रभूने म्हटलं, मछव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका. जेव्हा त्याने जाळे टाकले, तेव्हा 153 माशाचा मोठा गोळका त्याच्यात सापडला. इतके मासे देवाने त्यांना दिले, 153 मासे. रात्रभर कष्ट केलं होतं, काही पकडलं नव्हतं. प्रभूने म्हटलं, जाळीच टाका, 153 मासे. प्रभू तुम्ही आहे ना, अधिक द्यायला तुम्हाला, माझ्या मार्गावर चला, मी सांगतो ते करा, मग तुम्हाला अधिक मिळेल, मग तुम्हाला वाढून मिळेल, मग तुम्हाला भरपूर मिळेल. प्रभू एवढं सांगतो, मी सांगतो ते करा. म्हणजे प्रभू येशू सांगतो ते आपल्याला करायचंय. प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करणं, तर अधिकाने आपल्यामध्ये वाढ होणार. सांगण्यासाठी भरपूर आहे, पण वेळ कमी आहे. मत्ती 14:मध्ये 13-21 5,000 लोक प्रभूकडे होते. 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं होतीच. 5,000 पुरुष घ्या, 5,000 त्यांच्या बायका पकडा, 10,000 आणि मुलं. आताच्या वेळी 1-2 बस. पण पूर्वी तसं नाही. पूर्वी मात्र 1 डझन, म्हणजे 10, 12, 15, 20 मुलं व्हायची. 8 मुलं पकडा एका जोडप्याला. 8 मुलं पकडली तर 32,000 मुलं झाली. 32 आणि 10 40,000 मुलं झाली. 40 आणि 10 50,000 लोक होते. आता संपूर्ण दिवस प्रभूकडे ते होते आणि खायला काहीच नव्हतं. आता प्रभूला 5 भाकरी आणि 2 मासे दिलेला. 2 मासे आणि 5 भाकरी दिल्या. प्रभूने 5 भाकरी आणि 2 मासे आशीर्वादित केले आणि प्रभूने शिष्याला म्हटलं, आता लोकांना वाढ. लोकांना वाटल्यानंतर सर्व 50,000 लोक, 5,000 पुरुष, स्त्रिया, मुलं पकडून 50,000, हे सर्व लोक जेवून तृप्त झाले आणि 12 टोपली शिल्लक राहिलं. 5 भाकरी वाढल्या किती बघा, अधिक किती झाल्या. 2 मासे केवढे वाढले पहा. मत्ते 15-32-39 4,000 भोजन. 4,000 पुरुष होते, त्यांच्या बायका 4,000, 8,000 तेच झाले. मुलं 8 मुलं पकडली तर 32,000. 32 आणि 8
जेवण वाढलं, अधिक झालं, वाढतच गेलं. मग प्रभू आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट का वाढवणार नाही, कधी देणार नाही. उत्पत्ती 48:21-22 वचनात याकोबाने योसेफाला म्हटलं, मी माझ्या जमिनीचा एक हिस्सा अधिक हिस्सा तुला देतो. याकोबाने आपली सर्व जमीन जागा, आपल्या धन संपत्ती आपल्या मुलाला वाटून दिली, पण योसेफाला त्याने जमिनीचा जास्त हिस्सा दिला, कारण योसेफ देवावर भरोसा ठेवणारा होता. योसेफानेच आपल्या बापाला आणि आपल्या भावांना, त्यांच्या कुटुंबाला सांभाळलं होतं. म्हणून याकोबाने, बरे योसेफ लहान होता, पण याकोबाने जास्त जमिनीचा हिस्सा, अधिक हिस्सा योसेफाला दिला, अधिक दिलं त्याला. काय योसेफाला अधिक मिळालं, कारण योसेफ प्रामाणिक होता. योसेफ मात्र आपल्या बापाची, आपल्या भावांची काळजी घेत होता, म्हणून त्याला अधिक मिळालं. पुढे मात्र बापाकडून योसेफाला भरपूर आशीर्वाद मिळाले. पुढे मोशेच्या द्वारे सुद्धा योसेफ घराण्याला भरपूर आशीर्वाद मिळाले. देवाने आकाशाचे, जलाचे, पृथ्वी सर्व आशीर्वाद, डोंगरापासून सर्व आशीर्वाद योसेफाला दिले. सर्व आशीर्वाद योसेफाच्या मस्तकावर आले. का देवाने त्याला अधिक अधिक आशीर्वादित केले, कारण योसेफ देवाचे नियम पाळले, पापापासून दूर राहिले, आणि म्हणून देवाने त्याला अधिक 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 देतच गेला. देवपिता संपूर्ण मिस्र देशाचा प्रधानमंत्री देवाने त्याला बनवलं, अधिकारी बनवले. हालेलुया, हालेलुया. आपण प्रभूमध्ये चालला, प्रभूच्या योजनेत चालला, नियमात चालला, प्रभू आपल्याला अधिकाने आशीर्वादित करणार आणि आपली सारी बंधने तोडणार. विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा. देव अधिक द्यायला तयार आहे, अधिक वाढवायला तयार आहे. जर येशूच्या मागे चालणार तर विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करणार, प्रभूचे नियम पाळणार, पापापासून दूर राहणार, तर प्रभू आपल्याला अधिक प्रमाणात देणार, अधिकाने प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.